हिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा जो बंगलोरच्या नामांकित विद्यापीठात एमटेकचे उच्च शिक्षण घेत होता. अजून 4 महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशातही नोकरीत जाण्याची तयारी सुरू केली होती. ज्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. मुलगा हाताखाली आल्याचा बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखासमाधानात सुरू होते. आणि मग अचानक 22 सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बंगलोरवरून त्यांच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीने निघा. अंगावर अचानक वीज कोसळावी अशी दुर्दैवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल. बापाला बेंगलोरला पोहोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता असेल. अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वडील प्रवासात असतानाच मित्रांचा दुसरा फोन येतो की डॉक्टर म्हणाले मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल, पण ते करूनही पेशंटचा फक्त 1% चान्स असेल जगण्याचा. काय निर्णय घेतला असेल बापाने. दुसऱ्या क्षणाला हॉस्पिटलच्या अकाउंटवर पैसे जमा केले आणि बँगलोरमधील नामांकित न्यूरोसर्जनला ब्रेन सर्जरीसाठी परवानगी दिली. वडील दुसऱ्या दिवशीच दुपारी पोहोचले. आयसीयूमध्ये मुलगा व्हेंटिलेटरवर होता. पुढील 48 तासात जर बॉडीने काही रिफ्लेक्स दिले तरच पुढील उपचार होणार होते, अन्यथा त्याच रात्री पेशंट गेल्यात जमा होता. मुलाच्या सर्व नातेवाईकांनी देव पाण्यात ठेवले. प्रचंड प्रार्थना सुरू झाली आणि चमत्कार घडावा असे मुलाने थोडे तोंड हलवले. गेलेला जीव परत आला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. पुढे 10 दिवसानंतर मुलाने डोळे उघडले. या आनंदाने आईला खास महाराष्ट्रातून बेंगलोरला बोलावून घेतले गेले. पोराचे उघडलेले डोळे पाहून आणि हाक मारल्यावर त्याच्याकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आईच्या जीवात जीव आला होता. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दिवसाला $1.25 लाखांचा खर्च होता. वडील डॉक्टरला म्हणाले किती खर्च होऊ द्या, पण माझ्या मुलाला वाचवा. 23 सप्टेंबरपासून प्रकृती वेगाने सुधारण्यास सुरुवात झाली. पुढील आठवड्यात व्हेंटिलेटर काढला. त्यानंतर 5 दिवसांनी ऑक्सिजन काढला. मुलाने आता स्वतः श्वास घ्यायला सुरुवात केली होती. हात हलवणे, तोंड हलवणे, डोळ्यांच्या पापण्या फडफडणे अशा क्रिया सुरू झाल्याने पेशंट आता धोक्याच्या बाहेर आलाय असे वाटत होते. डॉक्टर म्हणाले 2-3 दिवसात तुमचा पेशंट आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होईल. पण नियतीच्या मनात काही दुसरंच होतं. अचानक 13 ऑक्टोबर रोजी फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने मुलाला पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आला. गेले 22 दिवस हायर अँटीबायोटिकच्या वापरामुळे त्याच्या बॉडीने औषधांना रेझिस्ट करायला सुरुवात केल्याने इन्फेक्शन आटोक्यात आणणे आता शक्य नव्हते. पेशंट सिरियस झाल्याचे डॉक्टरांनी वडिलांना सांगताच ते हतबल होऊन रडायला लागले. गेल्या 20-22 दिवसात हा बाप पोराच्या काळजीने किमान 200 वेळा रडला असेल. मुलगा सिरियस आहे ही गोष्ट आईपासून लपवून ठेवायची असल्याने वडिलांनी आईला 15 ऑक्टोबर रोजीच घरी पाठवले. 16 ऑक्टोबर काळा दिवस उजाडला आणि सकाळी 10:30 वाजता उपचारादरम्यान मुलाची प्राणज्योत मालवली आणि इथूनच सगळ्या अडचणी सुरू झाल्या. काहीही झाले तरी मुलगा गेल्याची बातमी त्याच्या आईपर्यंत पोहोचू द्यायची नव्हती, कारण तिला सावरणे सर्वांसाठीच कठीण जाणार होते. पण हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी वडिलांच्या आणि मुलांच्या मित्रपरिवारात पसरू लागली. हॉस्पिटलचे अवाढव्य बिल, पोलीस परवानग्या, पोस्टमॉर्टम ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण व्हायला 24 तास गेले. अखेर 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता मुलाचे शव घेऊन त्याचे वडील, काही नातेवाईक आणि मुलाच्या मित्रांसह रुग्णवाहिकेत कर्नाटकातून महाराष्ट्राकडे निघाले. घरी पोहोचायला त्यांना 14 तास लागणार होते. तोपर्यंत मुलाच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवले होते. मुलगा गेलाय हा धक्का तिला सहन होणारा नव्हता. अखेर रुग्णवाहिका जवळ आल्यावर रात्री 9:30 वाजता डॉक्टरच्या उपस्थितीत मुलाच्या आईला तिचं लेकरू गेल्याचं सांगितलं. तिच्या हंबरड्याने सगळं हॉस्पिटल हादरलं. एका क्षणात दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला. रडता रडता तिची वाचा गेली. ती बेशुद्ध झाली. शुद्ध झाली की पुन्हा टाहू फोडायची. तिचं पिल्लू आता कधीच दिसणार नव्हतं. त्याच्यासाठी तिने पाहिलेली स्वप्न आता फक्त दिवा स्वप्न बनून राहणार होती. 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री रुग्णवाहिका मुलाचे शव घेऊन घरी पोहोचली. वडील कोणत्या तोंडाने मुलाच्या आईला सांगणार होते की मी तुझं पिल्लू जिवंत आणू शकलो नाही. त्या मुलाच्या आई वडिलांनी मिठी मारून फोडलेला आंबडा ऐकून प्रत्येकाच्याच काळजाचा तडका उडाला. रात्री 1:30 वाजताच्या सुमारास मुलावर शोकाकुल वातावरणात स्मशानभूमीत विधिवत अंत्यसंस्कार झाले. उपस्थित सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवाराने साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला. तरुण मुलाच्या जळत्या चितेला फेरा मारणाऱ्या या बापाच्या हृदयावर किती खोल जखम झाली असेल याची कल्पना करत नाही. पोरांनो, गाडी चालवताना एक्सिलेटरच्या फुटीला पी द्यायच्या आधी आतडी पी वटून रडणारे आईबाप आठवा. आपल्या धडकेमुळे
दुसऱ्यांच्या आणि दुसऱ्याच्या धडकेमुळे आपला जीव जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या. जीवन अनमोल आहे, त्याहीपेक्षा आयुष्यात एकदाच मिळणारे आईबाप बहुमूल्य आहेत. आपल्याशिवाय त्यांचे काय होईल याची भान ठेवा. एवढी वाईट वेळ कुणावरही येऊ नये. त्यामुळे सगळ्यांना नम्र विनंती आहे, गाडी हळू चालवा. धन्यवाद.